नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी वेगवान तपास करत आतापर्यंत एकूण 5 आरोपींना अटक केली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली, तर त्यानंतर इतर आरोपींनाही तातडीने ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा जलद तपास आणि आरोपींचा शोध घेण्याची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. या घटनेची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले तसेच डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी गंभीर दखल घेतली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपासासह उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 6 तासांच्या आत मुख्य आरोपीला 10 ऑगस्टला नवी मुंबई येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आरोपीला 11 ऑगस्टला डहाणू येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी तपासाची दिशा अधिक वेगाने पुढे नेत पुढील 12 तासात आणखी 3 आरोपींना 11 ऑगस्टला अटक केली. या तिन्ही आरोपींना 12 ऑगस्ट रोजी डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांनाही 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या प्रकरणातील 5व्या आरोपीचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी त्यालाही 12 ऑगस्टला अटक केली. त्यामुळे या गंभीर प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. 5ही आरोपींना अटक झाल्याने प्रकरणाच्या पुढील तपासाला वेग आला असून घटनेमागील संपूर्ण परिस्थिती, आरोपींची भूमिका आणि अन्य संबंधित बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गंभीर गुन्हे करून कायद्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणांनी पारदर्शक आणि कठोरपणे तपास पूर्ण करणे हीच या प्रकरणातील पुढील सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.